हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचे माझ्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत GIP रेल्वे या पाठाचे प्रश्न उत्तरे. तर प्रश्न उत्तरे बघण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला टेक्स्टबुकचे प्रश्न उत्तरे या ठिकाणी बघूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. 1. भारतात सर्वात पहिली रेल्वे डॅश डॅश येथून सुटली. तर उत्तर येणार भारतात सर्वात पहिली रेल्वे मुंबई येथून सुटली. 2. रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी डॅश डॅश ठेवले. उत्तर येणार रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी इनाम ठेवले. प्रश्न दुसरा, आकृतीबंध पूर्ण करा. 1. भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटनाची पूर्वतयारी कशी झाली. उत्तर पहिल्या बॉक्स मध्ये येणार. 1. 10 मोठे खोलीवजा डबे, पाना फुलांचे हार, तोरणे निशाणे लावून सजवले. 2. इंजिनवर इंग्रजांचे मोठे निशाण फडकवले. 3. डब्यात गादीच्या खुर्च्या व कोच यावर रेल्वेचे डायरेक्टर व इतर नगरसेवक विराजमान झाले. 4. 5 वाजता शिट्टीचा कर्ण फुंकून प्रवास सुरू झाला. प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा. रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे. पहिल्या बॉक्स मध्ये सर जमशेदजी जिजाबाई, दुसऱ्या बॉक्स मध्ये जगन्नाथ नाना शंकर सेठ. इंडियन पेनिन्सुला रेल्वे धावलेली ठिकाणे. पहिल्या बॉक्स मध्ये उत्तर येणार मुंबई, दुसऱ्या बॉक्स मध्ये ठाणे. रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल. पहिल्या बॉक्स मध्ये उत्तर येणार 18 एप्रिल, दुसऱ्या बॉक्स मध्ये येणार 1853. घाट उतरणीची सुख सोय निसर भराई पाहण्याचे कंत्राट घेणारे. उत्तर करशेठजी जमशेदजी. प्रश्न चौथा, खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा. मुनीम, उत्तर कारकून. आश्चर्य, नवल, अचंबा. फुकट, मोफत. सहमार्गी, एकेरी. नावाजलेले, नामांकित. गंमत, नवल, मजा. प्रश्न पाचवा, कारणे लिहा. रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. उत्तर कारण वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीर होईना. दुसरं, इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली. उत्तर कारण लोकांचा धीर चेपला व लोकांची जाण्यासाठी गर्दी होऊ लागली. प्रश्न सहावा, स्वमत लिहा. रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. यावर तुमचे मत लिहा. उत्तर रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी आहे असे म्हटले जाते. एकाच वेळी असंख्य माणसांना प्रवास घडवणारी रेल्वे ही भारताला वरदान ठरली आहे. विविधतेमध्ये एकता असणाऱ्या भारतीय मनाला जोडणारा रेल्वे हा दुवा आहे. जनहितार्थ निर्माण झालेली ही रेल्वे सेवा भारतातील गरीब माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. एवढे स्वस्त प्रवासाचे साधन भारतात कुठेच उपलब्ध नाही. दररोज लाखो माणसे या रेल्वे सेवेचा लाभ घेत असल्यामुळे करोडो रुपयाची उलाढाल दररोज होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयावर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. लोक माणसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला नव्हता. अज्ञान व दारिद्र्य यामुळे भारतीय लोकांवर अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा होता. आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टरी उपचार करण्यापेक्षा मांत्रिकाकडे नेण्याची प्रथा होती. अंधश्रद्धेच्या या प्रभावामुळेच इंग्रजांनी सुरू केलेली पहिली आगगाडी ही विलायती भुताटकी आहे अशी अफवा फैलावल्या गेल्या. तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा. तर यामध्ये पहिला फायदा, सुरुवातीला आपण रेल्वेचे फायदे कोणकोणते ते बघूया.
एका वेळी एका गाडीतून हजारो माणसे प्रवास करतात. भारतात पसरलेले रेल्वेचे जाळे पाहता एका दिवशी करोडोनी माणसे प्रवास करतात. त्यामुळे चलन खेळते राहते, आर्थिक सुबत्ता येते. रेल्वेच्या प्रवासांसाठी सर्व सुख सुविधा आहेत. आहार, निद्रा व इतर दैनंदिन गरजा पुरवणारी रेल्वे सेवा आरामदायी व स्वस्त आहे. रेल्वे प्रवासाचे तोटे. भारताची लोकसंख्या पाहता या प्रमाणात रेल्वेगाड्याची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे फार दिवस आधी आरक्षण करावे लागते. आपत्कालीन स्थितीमध्ये रेल्वे सेवा मागासलेली आहे. रुग्णाला प्रवास करणे अशक्य आहे, कारण रेल्वेमध्ये आरोग्य सेवा नाही. तसेच रेल्वेत सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी GIP रेल्वे या पाठाचे टेक्स्ट बुकचे प्रश्न उत्तर आज आपण बघितलेले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.